नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल आर्य प्रबोधिनीमध्ये. तर आज आपण पॉलिटीमधील पुढचा भाग बघणार आहोत, जो की आहे कलम 1 ते 51. आता हे कलम आपण एकदम फास्टमध्ये बघणार आहोत, तरी आपण प्रत्येक कलम थोडंसं डिटेलमध्ये जाणार आहोत. ओके, आता ही कलम म्हणजे काय, कायद्याची फक्त कोरडी यादी नाही आहे, तर आपल्या देशाची उभारण्यासाठी खऱ्या अर्थाने एक मास्टर ब्लूप्रिंट आहे. म्हणून याच भक्कम पायावरती आपली एवढी मोठी लोकशाही उभी झालेली आहे. ओके, तर आज आपण पाहणार आहोत संविधानाचा पाया, संघराज्य क्षेत्र, नागरिकत्व आणि ओळख, मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वे हे सर्व आपल्याला कलम 1 ते 51 मध्ये येतात. आता कलम 1 ते 51 मध्ये सुरुवात करताना पहिल्यांदा सर्वात येतं ते संघराज्य आणि क्षेत्र. पहिल्या कलमामध्ये काय आहे, आपल्याला भारताची डेफिनेशन दिलेली आहे. भारत म्हणजे भारत हा राज्यांचा संघ असेल. आता संघ आहे म्हणजे काय, त्या राज्यांना एकमेकांपासून तुटून जाण्याचा अधिकार नाही आहे. भारतातील कुठलंही राज्य दुसऱ्या राज्यांपासून वेगळं होऊ शकत नाही. ओके, US मधील राज्य तसे एकमेकांपासून वेगळं होऊ शकतात, कारण की ते कराराने बनलेत. भारतातील राज्य हे कराराने बनलेले नाही आहेत, त्यामुळे भारत हा एकसंध राज्य आहे. ठीक आहे. त्यानंतर कलम 2 मध्ये काय म्हणतायत, नवीन राज्यांचा प्रवेश किंवा स्थापना. नवीन राज्यांचा प्रवेशमध्ये काय, यामध्ये आपण जसं 1975 मध्ये सिक्कीम भारताचा भाग झाला, तशा प्रकारे म्हणजे बाहेरून एखादी जर टेरिटरी आपण भारताशी जोडली तर कलम 2 त्याला रेग्युलेट करतं. कलम 3 मध्ये काय आहे, नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांच्या सीमांमध्ये बदल. जसं की आपण आंध्र प्रदेशमधून तेलंगणाची निर्मिती केली, ती आपण कलम 3 नुसार केलेली आहे. आणि कलम 4 काय म्हणतं, पहिल्या आणि चौथ्या अनुसूचीच्या दुरुस्तीसाठी आणि पूरक, अनुषंगिक आणि परिणामिक बाबींसाठी कलम 2 आणि 3 अंतर्गत केलेले कायदे हे लागू असतील. एवढंच कलम 4 सांग. क्लिअरमध्ये लक्षात ठेवा, 1, 2, 3, 4 हे आपल्याला संघराज्य क्षेत्रा संबंधित आहेत. संघराज्याचं एकदा काम झालं की आपल्याला त्या टेरिटरीमध्ये राहणारी जी लोक आहेत, जी त्या क्षेत्राला त्यांची ओळख देतात, आणि त्याच्यामुळे त्या लोकांना एक ओळख मिळते, जी काय आहे, नागरिकत्व. त्याच्या नागरिकत्वासाठी आपल्याला संविधानामध्ये भाग 2 आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आहेत अनुच्छेद 5 ते 8. ओके, कलम 5 काय म्हणतं, संविधानाच्या अंमलबजावणीवेळी जे कोणी लोक भारतात असतील त्या लोकांचं नागरिकत्व त्याच्यामध्ये डिफाईन केलेलं आहे. ओके, कलम 6 मध्ये पाकिस्तानातून भारतात वास्तव्यास आलेल्या लोकांचं नागरिकत्व, आणि कलम 7 मध्ये भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेले पण परत भारतात येऊ इच्छिणाऱ्या लोकांचं नागरिकत्वाबद्दल मेन्शन केलेलं आहे. कलम 8 मध्ये भारताबाहेर राहणारे जे लोक आहेत, NRI वगैरे, त्यांच्याबद्दल त्यांनी टिप्पणी केलेली आहे. आता भाग 2 मध्येच कलम 9 ते 11 मध्ये आपल्याला काय दिसतं, कलम 9 सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये परकीय राज्याचं नागरिकत्व जर एखाद्या व्यक्तीने स्वीकारलं स्वइच्छेने, तर त्याचं भारतातील नागरिकत्व संपुष्टात येतं. अतिशय महत्त्वाचं कलम आहे, ते लक्षात ठेवा. कलम 10 नागरिकत्वाच्या सातत्याबद्दल बोलतं. एखाद्या व्यक्तीला जर नागरिकत्व मिळालं तर ती व्यक्ती नागरिक म्हणून राहू शकते, तोपर्यंत संसद कोणताही कायदा बनवत नाही तो त्यावर. आणि संसदेला तो कायदा बनवण्याचा अधिकार आपल्याला कलम 11 मधून मिळतो. अतिशय महत्त्वाचं आहे, आणि त्या अधिकाराचा वापर करूनच आपल्याला नागरिकत्वासंबंधी कायदा आलेला 1955 मध्ये, त्यामध्ये बरेच अमेंडमेंट सुद्धा झालेले आहेत. आता पुढे येतो भाग 3. त्याच्यामध्ये आहेत कलम 12 ते 35. सुरुवातीचं कलम 12 आपल्याला राज्याची व्याख्या देतं, म्हणजे डेफिनेशन ऑफ स्टेट. त्याच्यामध्ये येतं संसद ते आपले ग्रामपंचायतीपर्यंत सर्व घटक. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा आहे कलम 13. त्याच्यात काय म्हणलेलं आहे, मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले कायदे किंवा ते कमी करणारे कायदे हे नल अँड वॉइड असतील, म्हणजे निरर्थक असतील. आता चालू होतो सर्वात महत्त्वाचा भाग, म्हणजे कलम 14 ते 18. ह्याच्यामध्ये कलम 14 काय म्हणतं, कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. आता कायद्यासमोर समानता यासाठी आपण एक ट्रिक लक्षात ठेवूया. 1+4 म्हणजे आपल्या हाताची 5ही बोटं जर एकत्र केली तर एक मूठ बनते, त्यामुळे 1+4 एक ताकद, म्हणजे कायद्यासमोर समानता. हा एकतेचा अधिकार समाजातील सर्व घटकांना समान मानतो. पण बघा, समानता फक्त कागदावर असून उपयोग काय, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी समाजातले कृत्रिम भेदभाव मोडून काढावेच लागतील. ते आपल्याला 15 ते 18 मध्ये दिसून येतं. कलम 15 काय म्हणतं, धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या 5 क्रायटेरिया लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर कलम 16 काय म्हणतं, सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीमध्ये सर्वांना समान संधी उपलब्ध करण्यात येईल. कलम 17 काय म्हणतं, अस्पृश्यता नष्ट केली जाईल. आणि कलम 18 काय म्हणतं, पदव्या रद्द केल्या जातील. जसे की सर वगैरे ज्या पदव्या ब्रिटिश काळामध्ये दिल्या जायच्या, त्या पदव्या रद्द केल्या जातील. आता लक्षात ठेवा, भारतरत्न वगैरे ही काय पदवी नाही आहे, त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही इथे आणू शकत नाही. आता आपण कलम 19 पाहूया. आपण जे फंडामेंटल राईट्स म्हणत असतो, त्याचा कोर हा 19 आहे. ओके, त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे ते बघा. त्यांनी कलम 19 मध्ये सर्वांना भाषण, सभा, संघटना, संचार, निवास आणि व्यवसाय करायचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. याच्यामध्ये जमीन
मालमत्ता मिळवणे हा सुद्धा अधिकार होता, पण तो रद्द करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा बघा, कलम 20 मध्ये काय आहे, कन्व्हिक्शन प्रोटेक्शन म्हणजे काय, एकदा एखाद्याला शिक्षा झाली तर परत त्याला त्याच गुन्ह्याबद्दल शिक्षा होऊ शकत नाही. ओके, डबल जिओपार्डी आणि नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. कोणीही स्वतःला गुन्हेगार ठरवू शकत नाही, त्याला कोर्टाच्या कायद्याच्या प्रक्रियेमधूनच जावं लागतं. आता आपल्या संविधानातील सर्वात महत्त्वाचं कलम येतं म्हणजे कलम 21. याच्यामध्ये आपल्याला राईट टू लाईफ दिलेला आहे, म्हणजे सन्मानाने जगण्याचा अधिकार. आता नुसतं जगणं हा आपला राईट नाही आहे, तर आपल्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामध्ये बरेचसे अधिकार येतात जे आपल्याला कोर्टाने वेळोवेळी दिलेले आहेत. त्यातीलच महत्त्वाचा एक अधिकार आहे तो म्हणजे शिक्षणाचा अधिकार, राईट टू एज्युकेशन. तो आहे कलम 21A मध्ये. याच्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी विनामूल्य आणि सक्तीचे शिक्षण आपल्याला संविधानाने दिलेलं आहे. आता येतो कलम 22. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. त्यामध्ये शिक्षात्मक स्थानबद्धता, यामध्ये आरोप सिद्ध झाल्यावर अटक होते. त्यात अटकेचं कारण सांगणं महत्त्वाचं आहे, वकिलाचा सल्ला घेऊ देणं महत्त्वाचं आहे, 24 तासाच्या दंडाधिकाऱ्यासमोर हजर करणं महत्त्वाचं आहे. हे संरक्षण फक्त फौजदारी, अर्ध फौजदारी आणि सार्वजनिक हितास धोका देणाऱ्या कृत्यांविरुद्ध आहे. दुसरा प्रकार आहे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. त्यामध्ये आरोप सिद्ध न होताच आपण एखाद्याला 3 महिन्यापर्यंत अटक करून ठेवू शकतो. आता येतात शोषणाविरुद्धचे अधिकार. कलम 23 मध्ये त्यांनी मानवी व्यापार आणि भारतातील जुनी वेठबिगारीची पद्धत ही बंद करण्यात आलेली आहे. आणि कलम 24 मध्ये बालमजुरीला त्यांनी आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. कोणत्याही घातक ठिकाणी लहान मुलांनी काम करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. पुढे येतात धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क. भारत हा एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे, त्यामुळे कलम 25 प्रमाणे प्रत्येकाला स्वतःच्या धर्माचं मुक्त प्रकटीकरण, आचरण आणि प्रसार करण्याचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये सिटिझन्सलाच आहे, बाहेरील नागरिकांना नाही. त्यानंतर कलम 26 मध्ये धार्मिक बाबींचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर कलम 27 मध्ये कोणत्याही विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी त्यांना कर देण्याचे किंवा कर न देण्याचे त्यामध्ये स्वातंत्र्य आहे. आणि कलम 28 मध्ये एखाद्या विशिष्ट शैक्षणिक संस्थेमध्ये ज्यावेळेस धार्मिक शिक्षण दिलं जातं किंवा प्रार्थना म्हटली जातं, त्या प्रार्थनेला उपस्थित राहण्याचा किंवा न राहण्याचा स्वातंत्र्य त्यांच्यामध्ये दिलेलं आहे. आता पुढे येतात सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. कलम 29 मध्ये अल्पसंख्याकांच्या हितसंबंधाचे संरक्षण केलेलं आहे. अल्पसंख्याकांना त्यांची भाषा, लिपी, संस्कृतीचं संवर्धन करण्याचा, त्याचं प्रदर्शन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यानंतर कलम 30 मध्ये शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा मायनॉरिटीजला अधिकार दिलेला आहे आणि त्यांचं प्रशासन करण्याचाच अधिकार त्यांच्याकडे ठेवलेला आहे. आता ही मायनॉरिटी धार्मिक असू शकते किंवा आंशिक असू शकते किंवा भाषिक असू शकते. हे 2 जी कलमं आहेत ती आपल्याला सामुदायिक अधिकाराबद्दल बतावणी करतात, बाकीची कलमं आपल्याला वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दल माहिती देतात. आता येतो कलम 31. तो आहे मालमत्तेचा हक्क. आपण बघितलं कलम 19 मध्ये सुद्धा मालमत्तेचा हक्क होता, पण तो काढून टाकला. तर कलम 19 फक्त नागरिकांना मालमत्ता कमवण्याचा अधिकार देतो, तर कलम 31 नागरिक व नागरिक नसलेल्या सर्वांना मालमत्ता कमवण्याचा अधिकार देतो. परंतु सरकारला सामाजिक हिताची कामं करण्यासाठी जमीन संपादन एक महत्त्वाचा विषय ठरत होता. त्यामुळे या दोन्ही कलमांमुळे त्याच्यामध्ये वारंवार वाद उद्भवत होता. म्हणून 44व्या घटना दुरुस्तीने 1978ला ही दोन्ही कलमं वगळून भाग 12 मधील कलम 300A मध्ये समाविष्ट केलं गेलं. त्यामुळे मालमत्तेचा हक्क आता मूलभूत हक्क नाही राहिलेला, फक्त कायदेशीर हक्क राहिलेला आहे. त्यानंतर पुढे येतं कलम 32. आपल्याला इतके सर्व अधिकार दिलेत, पण ते अधिकार कोणी हिरावून घेतले तर तिथेच आपल्याला येतं कलम 32. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कलमाला संविधानाचा आत्मा आणि हृदय असे म्हटलं आहे. कारण जर तुमच्या हक्कांवर गदा आली तर हे घटनात्मक उपायांचा कलम तुम्हाला थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्ती देतात. थोडक्यात सांगायचं तर हे कलम बाकी सर्व अधिकारांमध्ये आपल्याला प्राण फुंकण्याचं काम करतात. कलम 32 प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी व्रिट जारी करण्याचा अधिकार मिळालेला आहे. त्यामध्ये 5 प्रकारच्या रिट्स आहेत. सर्वात पहिला आहे हिबस कॉर्पस. एखाद्या व्यक्तीला इल्लिगली अटक झाली असेल तर त्या व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करण्याचा सर्वोच्च न्यायालय आदेश देतं. त्यानंतर दुसरा आहे मॅन्डॅमस, की आम्ही आज्ञा देतो. न्यायालय एखाद्या कार्यालयाला ती कार्य का नाकारली याबद्दल विचारपूस करू शकतं. त्यानंतर तिसरं आहे प्रोहिबिशन, म्हणजे बंदी घालणे. सर्वोच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालयाला एखादं कार्य करण्यापासून बंदी घालू शकतं. त्यानंतर चौथं आहे सर्शिओरारी, त्यामध्ये माहिती द्यावी. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय किंवा एखादी अर्धन्यायिक यंत्रणा आहे त्यांच्याकडून दिलेला एखादा आदेश रद्द करण्यासाठी किंवा विचारपूस करण्यासाठी आदेश देऊ शकतं. आणि सर्वात शेवटचा आहे क्यो वॉरंटो, म्हणजे आपण कोणत्या अधिकारात हे काम केलं
एखाद्या सार्वजनिक पदावरील व्यक्तीला सर्वोच्च न्यायालय विचारू शकतं की आपण कोणत्या अधिकारात एखादं डिसिजन घेतलेलं आहे. या 5 रीटपैकी फक्त हिबस कॉर्पस ही रीटच आपल्याला खाजगी व्यक्तीविरुद्ध वापरता येते. असाच सेम अधिकार उच्च न्यायालयाला कलम 226 अंतर्गत मिळालेला आहे. त्यामध्ये मूलभूत अधिकार आणि इतर हक्कांसाठी उच्च न्यायालय रीट जारी करू शकतं. यामुळे आपण असं म्हणू शकतो उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रापेक्षा जास्त आहे. पुढे येतो कलम 33. यामध्ये सशस्त्र दलांच्या हक्कांवरती मर्यादा आणलेल्या आहेत. संसद कायदा करून पोलीस दल किंवा सशस्त्र दल यांच्या मूलभूत हक्कांवरती गदा आणू शकतं किंवा त्यांना लिमिट करू शकतं. या कलमांतर्गत केलेल्या कायद्याविरुद्ध न्यायालयात आपण दाद मागू शकत नाही. पुढे येतो कलम 34. जर भारतात कुठेही लष्करी कायदा मार्शल लॉ लागू असेल तर तिथे मूलभूत हक्कांवरती मर्यादा घालण्यात येतील. म्हणजे त्याच्या अंमलबजावणीसाठी कोणालाही कोर्टात जाता येणार नाही. त्यानंतर पुढे येतं कलम 35. त्यात विशिष्ट हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार फक्त संसदेला असेल, राज्यांच्या विधानसभांना नाही. आता येतो भाग 4, जो की आहे कलम 36 ते 51 पर्यंत, ज्यात आहे राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज म्हणजेच DPSP. समाज कल्याणाची धोरणे व कायदे करताना राज्यांनी विचारात घ्यायचे आदर्श या मार्गदर्शक तत्वातून समोर येतात. DPSPची संकल्पना आयर्लंडच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे. ही तत्वे पोलीस राज्याजागी कल्याणकारी राज्यात स्वरूप देण्याचा प्रयत्न करतात. DPSP सकारात्मक असून राज्यांवर बंधनकारक नाहीत. राज्यांसाठी ते एखाद्या होकायंत्रासारखे काम करतात. आता कलम 36 मध्ये राज्यव्यवस्थेची व्याख्या दिलेली आहे, जी की कलम 12 प्रमाणेच आहे. कलम 37 मध्ये ही तत्वे न्यायप्रविष्ट नसतील, पण ही तत्वे देशासाठी महत्त्वाची असून कायदे करताना अंमलात आणण्याचे कर्तव्य राज्यांवर टाकण्यात आलेलं आहे. आता ही कलमे न्यायप्रविष्ट असू नयेत अशी सूचना राज्यघटनेचे सल्लागार सर BN राव यांनी केलेलं होतं. संविधानाच्या अभ्यासकांनी DPSPचं वर्गीकरण 3 भागात केलेलं आहे: समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी तत्वे. लक्षात घ्या, DPSPचं कोणत्याही प्रकारचं वर्गीकरण संविधानामध्ये मेन्शन केलेलं नाहीये. आता आपण थोडक्यात DPSP बघूया. कलम 38 प्रमाणे लोककल्याणास चालना देण्यासाठी राज्य समाजव्यवस्था निर्माण करेल. 44व्या घटना दुरुस्तीप्रमाणे उत्पन्नाच्या बाबतीत असलेली विषमता कमी करण्यासाठी राज्य प्रयत्न करेल असं मेन्शन करण्यात आलेलं आहे. कलम 39 मध्ये राज्यांनी धोरण बनवताना फॉलो करण्यासाठी काही तत्व दिलेले आहेत, ज्यापैकी आहे सर्व नागरिकांना उपजीविकेचा पुरेसा हक्क देणं, सर्व भौतिक संपत्तीचं सर्वांसाठी इक्वली डिस्ट्रीब्युशन करणं, त्यानंतर संपत्तीचं केंद्रीकरण टाळणं, त्यानंतर स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन देणं, त्यानंतर कोणत्याही नागरिकाचं शोषण थांबवणं. याच कलमामध्ये 42व्या घटना दुरुस्तीने कलम 39A ॲड करण्यात आले. त्यामध्ये समान न्याय आणि निःशुल्क कायदेकारी सहकार्य राज्य प्रोव्हाइड करेल असं मेन्शन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर येतं कलम 40, ज्या अंतर्गत ग्रामपंचायतीचं संघटन करण्यासाठी राज्य बांधील राहील. पुढे येतं कलम 41, ज्यामध्ये कामाचा, शिक्षणाचा आणि विशिष्ट मदतीचा हक्क सर्वांना उपलब्ध असेल. हा हक्क आपली आर्थिक क्षमता आणि विकास यांच्या मर्यादेत आपल्याला मिळतो. म्हणजेच राज्य बेरोजगारी, वृद्धत्व, आजारपण आणि अपंगत्व यासाठी स्पेशल अरेंजमेंट करू शकते. कलम 42 अंतर्गत सर्वांना कामाच्या ठिकाणी न्याय वागणूक मिळावी आणि गर्भवती महिलांना प्रसूती सहाय्य देण्यात यावं अशी तरतूद आहे. त्यानंतर येतं आर्टिकल 43, ज्यामध्ये राज्य शेतकी, औद्योगिक किंवा सर्व प्रकारच्या कामगारांना निर्वाह वेतन देण्याची व्यवस्था करेल. आणि दुसरा पार्ट त्यातच येतो की राज्य वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावर कुटीरोद्योगांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करेल. यातलं पहिलं तत्व समाजवादी तत्व आहे आणि दुसरं वालं गांधीवादी तत्व आहे. त्यापुढेच 42व्या घटना दुरुस्तीने 43A ॲड करण्यात आले, ज्यात राज्य औद्योगिक व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग वाढवण्यासाठी कायद्याने उपाययोजना करेल अशी तरतूद आहे. त्याच पुढे 2011च्या 97व्या घटना दुरुस्तीमध्ये कलम 43B ॲड करण्यात आले, ज्यामध्ये राज्य सहकारी सोसायट्यांची निर्मिती व व्यवस्थापन याला प्रोत्साहन देईल. याच्यामध्येच येतं कलम 44, जे की आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा. संविधानातील व्याख्येनुसार विवाह, घटस्फोट आणि वारसा हक्क यांच्यासारख्या वैयक्तिक बाबींसाठी देशातील सर्व नागरिकांना धर्मनिरपेक्षतेपणे एकच समान कायदा असावा असं वाटतं. आता एक मार्गदर्शक तत्व आहे. ओके, आता ह्याचा कायदा केव्हा आणि कसा लागू करायचा हा निर्णय संपूर्ण संसदेच्या हातात आहे. ओके, आता आपल्या भारतातील 2 राज्यांमध्ये UCC लागू करण्यात आलेला आहे. ती 2 कुठली राज्य आहेत ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. यानंतर येतं कलम 45, ज्यात 86व्या घटना दुरुस्तीने बदल करण्यात आलेला आहे, ज्यात 0 ते 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना बाल्यावस्थेची देखभाल आणि शिक्षण याबद्दल तरतूद करण्यात आलेली आहे. पूर्वी 14 वर्षापर्यंतच्या मुलांना निःशुल्क व अनिवार्य शिक्षण देण्यात यावं अशी तरतूद कलम 45 मध्ये होती, जी बदलून 0 ते 6 केलेली आहे.
यानंतर येतं कलम 46, ज्यात राज्य SC, ST आणि इतर दुर्बल घटकांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंबंध काळजीपूर्वक करील आणि त्यांचे सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून संरक्षण करील अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्या पुढे आहे कलम 47, ज्यामध्ये पोषणमान व जीवनाचा आर्थिक दर्जा उंचावणे व सार्वजनिक आरोग्यात सुधारणा करणे हे समाजवादी तत्व अंतर्भूत आहे. तर आरोग्याला घातक असलेले अंमली पदार्थ व पेय घेण्यावर बंदी घालणे हे गांधीवादी तत्व अंतर्भूत आहे. याच तत्वालाच अनुसरून आपण दारूबंदी करतो. त्यानंतर येतं कलम 48, ज्यामध्ये पण 2 पार्ट आहेत. आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने कृषी व पशुसंवर्धन हे उदारमतवादी तत्व आहे. तर दुसरं तत्व काय म्हणतं, गाय, वासरे, दुभती जनावरे यांचं जतन करणं व कत्तलीस मनाई करणं हे गांधीवादी तत्व आहे. या बेसिसवरती भारतामध्ये गोहत्याबंदीची मागणी केली जाते. आता आपल्या संविधानाचं युनिकनेस बघा. आपलं संविधान फक्त मनुष्य, त्याचे नागरिक किंवा देशाबद्दल बोलत नाही, तर हे पर्यावरणाबद्दल किंवा वन्यसृष्टीबद्दल सुद्धा बोलतं. तेच कलम 48A मध्ये मेन्शन केलेले आहे. या कलमाचा समावेश 42व्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये राज्य देशाचे पर्यावरण रक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वन्यजीव सृष्टी यांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करील अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यापुढे येतं कलम 49, ज्यामध्ये राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके, स्थाने, वस्तू यांचं संरक्षण करण्यासाठी सरकारवर जबाबदारी टाकलेली आहे. त्याच्याच पुढे येतं अतिशय महत्त्वाचं असं कलम 50, ज्यामध्ये सेपरेशन ऑफ ज्युडिशरी फ्रॉम लेजिस्लेशन त्याची व्यवस्था केलेली आहे. न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य राखण्यासाठी हे कलम अतिशय महत्त्वाचे आहे. आता येतं सर्वात शेवटचं सर्वात महत्त्वाचं कलम 51, जे परीक्षेला सारखं विचारतात, ज्यात आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचं संवर्धन करण्यासाठी राज्य प्रयत्न करेल. यात 4 पॉईंट येतात जे परीक्षेला विचारले आहेत. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करणे, त्यानंतर राष्ट्रात न्यायसंगत सन्मानपूर्वक संबंध राखणे, आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे सोडवण्यास प्रोत्साहन देणे, आंतरराष्ट्रीय कायदा व ट्रीटी यातील कर्तव्यांचा मान राखणे. अशा प्रकारे आपण सर्व 1 ते 51 पर्यंतची कलमं बघून घेतली. आता आपण एक रॅपिड फायर बघूया. त्यातील सर्व महत्त्वाची जी कलमं आहेत, जी इम्पॉर्टंट आहेत, जी विसरायचीच नाहीत अजिबात, ती आपण एक एक करून बघूया. कलम 14, कायद्यासमोर समानता. त्यानंतर कलम 19, स्वातंत्र्याचा मजबूत पॅकेज. कलम 21, सन्मानाने जगण्याचा अधिकार. कलम 32, संविधानाचा आत्मा. कलम 39, समान कामासाठी समान वेतन. कलम 44, समान नागरी कायदा. ही कलमे खऱ्या अर्थाने संविधानाचा सर्वात महत्त्वाचा गाभा आहेत आणि त्यामुळे ही लक्षात ठेवलीच पाहिजेत. बाकीची पण जी कलमं आहेत ती आपल्याला आपल्या परीक्षा दृष्टीने लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की त्या कलमांवरती जोड्या लावा वगैरे सारखे प्रश्न येतात. ते परत एकदा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला ती कलमं नक्कीच लक्षात राहतील अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.